वंदे वंदे जय भवानी, भारत माता की। चल यमुना गंगा उच्चल जलति तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा। जय गण मंगलदायक जय है भारत भाग्य विधाता, जय है जय है जय है। जय शिवराय मित्रांनो, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षी कुठेही ट्रेकला जाता आलं नव्हतं, पण इको फ्रेंडली क्लबने शासनाने ट्रेकिंगला परवानगी दिल्यानंतर आज 19 आणि 20 नोव्हेंबर या 2 दिवस सिंहगड आणि राजगड ट्रेकचे आयोजन केले। सोलापुरातून बरीच मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातून सहभागी झालेत। आपण पुढच्या टप्प्यामध्ये सर्वांशी गप्पा मारणार आहोत, काही फोटो पण पाहणार आहोत। भेटूया लवकरच। सिंहगडावर ट्रेकिंगला सुरुवात झाली। सगळ्याचं टेम्परेचर चेक केलं जात आहे। अभिषेक आता टेम्परेचर चेक करतोय। नमस्कार, जय शिवराय। सिंहगड ट्रेकला सुरुवात झाली आहे। आत्ता आपल्यासोबत खरात फॅमिली आहे। मॅडमला आणि त्यांच्या दोन्ही कन्यांना विचारूया आत्ता कसं फील करतायत। मॅडम काय सांगाल? खूप छान वाटते। आमची ही पहिलीच ट्रिप आहे, पण ट्रेक आहे पण तुमच्यावर खूप छान वाटते। ओके, तुम्ही काय सांगाल दोघी? नेक्स्ट टाइम परत येऊ नक्की। आता सुरुवात झाली की पुढच्या ट्रेकचं प्लॅन चालू तुमच्या डोक्यामध्ये? आवडतंय, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स। ओके ओके ओके। खरात सरांनी त्यांच्या मिसेसला आणि दोन्ही मुलींना प्रोत्साहन दिले, तुम्ही ट्रेकला जा, आनंद लुटा, निसर्गामध्ये फिरा। खरात सरांचे सुद्धा आपण आभार मानू या व्हिडिओमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो, जय शिवराय। जय शिवराय। आता 7:51 झालेत आणि मस्त मजा येते सिंहगड ट्रेकची। आपल्यासोबत पोस्ट विभागात नोकरी करणारे 2 सहकारी, एक आहेत श्रीरंग सर आणि दुसरे त्यांचे मित्र अनंत सर। यस, दोघांना विचारूया आजच्या ट्रेकमध्ये सहभाग घेऊन कसं वाटतं सर, काय सांगाल? खूप छान वाटलं सर। म्हणजे माझा तर हा पहिलाच ट्रेक आहे। ह्याच्या आधी गेलो पण पायऱ्या असलेला शिवनेरी गेलो होतो, आणि अशा चढ उतार असलेला भागातला पहिल्यांदाच हा ट्रेक आहे। म्हणजे वर जाईस तोपर्यंत आनंद अजून किती होईल सांगता येत नाही। आता फार खूप छान वाटायला आहे। असेच अजून ट्रिप जर अरेंज केलं तर आम्ही पण इथून पुढे यायला तयार आहे। ओके सर, काय सांगा? नक्कीच सर, माझा सुद्धा हा पहिलाच अनुभव आहे ट्रेकिंगचा। पहिल्यांदा बाहेर पडतोय आणि एवढा छान अनुभव आपल्या सगळ्यांसोबत मिळतोय, यापेक्षा इतके दिवस वाटतं की आपण मिस केलं, पण आता खरी सुरुवात झाली। निसर्गाच्या सानिध्यात राहायची आनंद आहे, मजा। हा, नेक्स्ट टाइम आम्ही फॅमिली सोबत येण्याचा प्लॅन सुरू करू। पहिल्यांदा ट्रेक करणाऱ्या अनेकांची हीच भावना असते की उशिरा सुरुवात केली असं वाटतं, पण खरी तर हीच योग्य वेळ आहे असं समजून आपण ट्रेकचा आनंद घेतला पाहिजे। इको फ्रेंडली क्लब या परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे। नक्कीच, यापुढेही ट्रेकिंगसह विविध उपक्रमात तुम्ही सहभागी व्हाल हा विश्वास आहे। दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर, आपल्याला सुद्धा खूप शुभेच्छा। सिंहगडचा ट्रेक जबरदस्त सुरू आहे। सकाळचे 8 वाजलेत आणि आत्ता आपल्यासोबत चव्हाण कुटुंबीय आहेत। ताई, कसं वाटतं या ट्रेकमध्ये सहभागी होऊन? मला वाटतं या वर्षात आपण कुठेच बाहेर जाऊ शकलो नाहीत कोरोनामुळं, पण आता या आजच्या दिवसापासून आपल्या पर्यटनाला म्हणा किंवा बाहेर भटकंतीला सुरुवात झाली। आजच्या ट्रेकमध्ये सहभागी होऊन काय आनंद लुटताय तुम्ही? म्हणजे असं खूप छान वाटतंय। म्हणजे पहिल्यांदाच आलो ट्रेकसाठी। म्हणजे मी लहानपणी ना पन्हाळगड चढले बरं का, भरपूर वेळ। ओके। म्हणजे शाळाच माझी तिथं, दर वर्षी आम्ही जायचो पन्हाळगडला, चालत जायची ट्रिप आमची। ओके, तेवढं केलेलं आहे आणि ही पहिल्यांदा म्हणजे सिंहगडची ट्रेक करते मी, तर छान वाटतं। काय सांगा? मस्त वाटतं, म्हणजे नेचर बघून खूपच मस्त वाटतं। आणखीन थोडंसं जोश येतं, थोडंसं थकवाही जाणवतं, पण जसं जसं नेचर बघतो तसं तसं जास्त छान वाटतं। ओके, छान वाटतं। काय सांगा? खूप छान वाटतं। फर्स्ट टाइमच आले मी पण राहायला।
जनरली आनंद लुटण्यासाठी आपण चित्रपटगृहात जातो किंवा हॉटेल्समध्ये जातो, ते आनंद आपण घेऊ शकतो, पण दऱ्या डोंगरामधलं जे आनंद आहे ते आपण थोडंसं दुर्लक्ष करतो. पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना आवाहन करूया की हा सुद्धा एक वेगळा जबरदस्त आनंद देणारा, अनुभव देणारा उपक्रम आहे. ट्रेकिंगमध्ये तुम्ही सहभागी व्हा. या सर्व नव्या मेंबर्सचं इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 8:10 झालीत. सिंहगडचा ट्रेक आम्ही अनुभवतोय. आत्ता आपल्यासोबत संजय कुमार धनशेट्टी सर आहेत, पेशाने शिक्षक आहेत. हो, आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत तुम्ही? नाही, शंकरलिंग हायस्कूल वळसंग येथे शिक्षक आहेत. बऱ्याच वर्षापासून ट्रेकिंग करतात, इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून सुद्धा येत असतात. आज ते आपल्या संपूर्ण परिवारासह आलेत. सर, कसं वाटतंय? अगदी निसर्गात आपण म्हणजे हवेशीर घरात बसून सिंहगडचा अनुभव घेणं वेगळं TV वर, आणि आपण प्रत्यक्ष गड चढताना आपल्याला ज्या अनुभव येतात ते आपण अनुभवणं हे वेगळंच आहे. त्यात फार मोठा आपल्याला आनंद मिळतो. आणि गड चढत असताना जी मजा आहे ती पाहण्यात आणि ऐकण्यात आपल्याला येत नाही. प्रत्यक्ष अनुभव आपण घेत असताना जे आपल्याला आनंद मिळतो तो आनंद घर बसल्या मिळत नाही. आणि दिवाळीचा ही एक आम्हाला कोकणे सरांनी दिलेली भेटच आहे असं आम्हाला या ठिकाणी म्हणावं वाटतंय. सरांनी वेळोवेळी दिवाळीच्या सुट्ट्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत आहोत. खरं दिवाळीचे जो फराळाचा आनंद आहे तो या ठिकाणी गडावर जर आपण घेतला तर ती मजा वेगळीच असणार आहे. खऱ्या लाडूची मजा गडावरच मिळणार आहे. चालेल सर, धन्यवाद. छान वाटलं तुमच्याशी बोलून. सिंहगड आणि राजगड ट्रेकमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झालेत. आत्ता शासकीय सेवेतील काही अधिकारी बांधव आपल्यासोबत आहेत. वट्टे साहेब, त्यांचे मित्र आणि मोरे साहेब. आपण यांची ओळख सुद्धा करून घेऊया आणि ट्रेकमध्ये सहभागी होऊन कसं वाटतं हे सुद्धा विचारूया. आपली ओळख करून द्या आणि ट्रेकविषयी सांगा, काय वाटतं? नमस्कार, मी स्वप्नील वट्टे. मी सध्या प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात कार्यरत आहे. आणि कोकणे सरांचे ज्यावेळी म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज वगैरे आला, तात्काळ आम्ही त्याला म्हणजे हे केलं की सपोर्ट केलं की आम्हाला इच्छुक आहे येण्यासाठी. आणि आम्ही वेळात वेळ काढून, म्हणजे आमची अशी इच्छा होती की एक ट्रॅक करायचीच इच्छा होती. वेळात वेळ काढून दिवाळीच्या सुट्ट्या म्हणजे एवढं कामं असून सुद्धा आम्ही म्हणजे ह्याचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी. तर आज इथं आल्यानंतर एकदम अप्रतिम, एकदम असं व्यवस्थितपणे त्यांनी व्यवस्था केलेली आहे. आणि इथं आल्यानंतर एक निसर्गरम्य वातावरणात आम्हाला असं एक वेगळंपणा वाटतं. आणि इथून मित्र सुद्धा आले, शालेय मित्र तुम्ही? हो, शालेय मित्र. दादा, तुमची ओळख करून द्या आणि कसं वाटतं? मी प्रथमेश कोळी, कलेक्टर ऑफिसमध्ये महसूल शाखेमध्ये क्लर्क या पदावर काम करत आहे. जसं आम्हाला कळालं की ट्रेकिंगचं नियोजन होत आहे, त्या अनुषंगाने आम्ही सिंहगड राजगड काय पूर्वी गेलो नव्हतो. मग त्या अनुषंगाने ट्रेकिंगच्या अनुषंगाने आम्हाला बघायची इच्छा होती. त्या अनुषंगाने आम्ही आज इथे आलेलो आहे. काय काय तयारी केली होती? तयारी काय अशी ग्रुपवर आपण अपडेट देत होतो. ग्रुपवर अपडेट आहे, त्याप्रमाणे सर्व तयारी केलेली होती. दादा, काय सांगा? मेघराज अनिल आहे. मी एक व्यापारी आहे. कोकणे सरांचं मार्गदर्शन व्यवस्थित लाभलेलं आहे. फर्स्ट आहे आपलं ट्रेकिंग चांगलं. या सगळ्यांचे मुख्य लीडर मोरे साहेब आहेत. बऱ्याच वर्षापासून इको फ्रेंडली क्लबच्या ट्रेकमध्ये येत असतात मोरे साहेब. त्यांचा उत्साह सगळ्यांना प्रेरणा देणार आहे. मोरे साहेब, काय सांगाल? यापुढं आणखी आमच्या ग्रुपमध्ये काय आणि काय अनेक विविध कार्यक्षेत्रातील मी लोकांना अजून सामावून घेण्याचा प्रयत्न करेन. मोरे साहेब त्यांच्या फॅमिली सुद्धा सोबत घेऊन येतात आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराला प्रोत्साहन देतात. खूप छान अनुभव घेतात ही सगळी मंडळी. शासकीय सेवेत असताना एक वेगळ्या प्रकारचा ताण असतो, पण ट्रेकिंगच्या माध्यमातून एक वेगळा अनुभव घेताना, यांना पाहताना मला खूप आनंद होतोय. यापुढेही वेगळ्या ट्रेकमध्ये तुम्ही सहभागी व्हाल हा विश्वास आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय. थँक्यू. सिंहगडचा जबरदस्त ट्रेक सुरू आहे. आपल्यासोबत पंढरपूरनं आलेली गँग आहे. जबरदस्त उत्साह आहे. त्याचं कारण वास्कर मॅडम आहेत. बऱ्याचदा इको फ्रेंडली क्लब सोबत ट्रेकमध्ये आलेले आहेत. मॅडमची
ओळख करून घेऊया नवीन मेंबरसाठी आणि नवीन बाकीचे सदस्य आहेत त्यांची ओळख करून घेऊया. ट्रेकमध्ये सहभाग घेऊन कसं वाटलं हे विचारूया. काय सांगाल मॅडम? पिको फ्रेंडलीचं खूप छान असतंय, नियोजन खूप छान असतंय आणि त्यांच्यामुळे मी वेगवेगळे गड पाहू शकते आणि घरातले पण मला पाठवतात आणि नवीन नवीन भ्रमंती करायला मिळते. ओके ताई, तुमचं नाव सांगा आणि कसं वाटतं? माझं नाव भार्गवी भागवत बडवे. मला खूप मस्त वाटलं, छान वाटलं आणि फ्रेश असं नवीन काहीतरी करायला मिळालं. ओके. माझं नाव चैत्राली कौस्तुभ बडवे. पैसे इथे येऊन खूप मस्त वाटलं. इको फ्रेंडली. गायत्री विवेक बडवे. येऊन खूप छान वाटलं कारण लॉकडाऊनमुळे इतका कंटाळा आलेला आणि आमच्या ट्रेकिंगचं खरं क्रेडिट जाते मनीषा काकूंना. आम्ही त्यांच्यामुळे चाललो. खरं. माझं नाव अथर्व सुनील बडवे आणि पहिल्यांदाच हा एक्सपिरियन्स घेतोय. खूप मजा येते ट्रेक करताना. आता आम्ही सगळे मिळून सर्वचा आस्वाद घेतोय आणि मग पुन्हा एकदा सिंहगडच्या ट्रेकिंगला सुरुवात होईल. भेटूया लवकरच. आता आपण व्हिडिओमध्ये पाहतोय स्वदा आणि त्यांचे कुटुंबीय. स्वदा आणि त्यांचे पप्पा अतिशय उत्साहाने ट्रेक करतायत. चाललोय ना आपण, मग लवकर पोहोचतो. शूट करतोय त्यांना. स्वदा, जय शिवराय. जय शिवराय. कसं वाटतं तुला? छान वाटते. याच्यापूर्वी आली तू? पहिल्यांदा आली? लोहगडावर गेली होती. बरं, तुझ्या मैत्रिणींना काय सांगशील? कसं वाटते तुला? खूप आवडलं. खूप दमू शकतो आपण इथे आणि सरबत पिऊ शकतो. मजा मजा येते. फोटो काढू शकतो. बरोबर. खूप मोठे. चला, शुभेच्छा तुला. घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. आदिलशाह जेव्हा होते, जेव्हा शहाजी महाराज त्यांच्यासोबत होते, तेव्हा हा किल्ला आपल्या म्हणजे लष्करी केंद्र म्हणून तेव्हा दिलं होतं आणि त्याच्यामध्ये दादोजी कोंडदेव यांना किल्लेदार केलं होतं. तेव्हापासून हा आपल्याकडे होता. राजगड ते तोरणा या पुस्तकाचे लेखक आमचे स्नेही प्रतीक पाटील आता आपल्यासोबत आहेत. आम्ही आहोत सिंहगडावर. मस्त ट्रेक झालाय. सर, सगळ्यांचा उत्साह बघून काय वाटतंय? कसं काय सांगाल? काय निरीक्षण आहे तुमचं? खूप छान ट्रेक झालाय, पण तसं सिंहगड सोपं आहे सगळ्यांच्या दृष्टीने. म्हणजे आम्ही असं म्हणतो की ट्रेकर्स जे आहेत तर त्यांच्यासाठीचं बालवाडी म्हटलं तर सिंहगड असं म्हणायला हरकत नाही. पण सगळ्यांना बराच वेळ लागलेला आहे. हरकत नाही, पहिली वेळ होती सगळ्यांची, पण मजा तर आलेली आहे. आत्ता आम्ही मलाही नक्की माहिती नाही, एका बुरुजाच्या ठिकाणी आलो आम्ही आणि त्या बुरुजावरती तोफ ठेवलेली. आता ती तोफ बघितल्यानंतर असं लक्षात येतं की ती महाराजांच्याच काळातली तोफ असू शकते. म्हणजे इस्लामी राजवटीतली तोफ असू शकत नाही, कारण त्याच्यावरती जे निशाण आहे ते कमळाचं नाही आहे, पण फुलाचं आहे. आणि इस्लामी राजवटीमध्ये तोफांवरती मोराचं चिन्ह असायचं किंवा चंद्र असायचा त्या अर्थी, पण असं कुठलंच चिन्ह त्याच्यावरती दिसत नाही आहे. त्या अर्थी ही तोफ महाराजांच्याच सैन्यातली असू शकते असं म्हणायला काही हरकत नाही. पण आमच्यातला एक अभ्यासक आहे आत्ता महेंद्र, तो सांगेल की याबद्दल. आणि अजून बराच गड बघायचा आम्हाला. छान वाटतं, पण सगळेजण मस्त आनंद घेतात सोलापुरातले तरुण मंडळी. हे बघा इकडे गावातल्या लोकांनी म्हणजे खाली जेव्हा ते येत होते त्यातल्या मार्गातल्या लोकांनी कोणीतरी त्यांच्याविषयी सांगितलं आणि पुन्हा ते फिरून पुन्हा पुरंदरवर गेल्याचं ऐकायला मिळतं. तेही शिवाजी महाराजांचं साम्राज्य टिकवायचं होतं, तो काळ पूर्ण अस्थिरतेचा होता. बरेच सरदार जे होते ते फुटलेले होते, अर्थात महाराजांच्या काळात फुटले होते, पण त्याचं प्रमाण नंतर नंतर जास्त वाढत गेलं. असं वाटायला लागलं की साम्राज्याला नेतृत्वच नाही आहे. पण इथले जे शूर सरदार होते, अगदी संताजी असतील, धनाजी असतील, नंतर म्हणताल तर बाजीराव पेशवा असतील, नंतर अजून म्हणाल तर ही नंतर जी काही सरदार जे आपले झाले ते इतके मोठं काम झालं यांच्याकडून, अक्षरशः ते म्हणजे धुमाकूळ घालायचं. संताजी धनाजींच्या बाबतीत तर तुम्हाला माहितीच आहे, ते कळस चोरून आणायचे असं म्हणायचं.
अर्थात एखाद्या छावणीवरचा कळस नेणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. राजाराम महाराजांचं काम काही एवढं लक्षात येत नाही, तर असं नाहीये. तर राजाराम महाराजांच्याच काळामध्ये आपण कर्नाटकात घुसलो होतो आणि कर्नाटक बऱ्यापैकी पादक्रांत केला होता. जिंजी याचं सगळ्यांना माहिती असेल की अगदी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अर्थात महाराजांना खूप कमी आयुष्य लाभलं आणि ते स्वराज्याचं आपण काय म्हणतो त्याला खूप कमी कालावधी होता तो. सिंहगडावर मस्त भटकंती सुरू आहे. आत्ता आपल्यासोबत आहेत क्षीरसागर सर आणि त्यांचा बालकलाकार चिरंजीव देवांश. या दोघांशी गप्पा मारूया. बाळा, कसं वाटलं तुला इथं येऊन? छान. कसं कसं आलो आपण, कसं काय, तुला काय काय बघितलं तू? राजाराम महाराजांची समाधी. बर, अजून तुला काय आवडलं इथं? डोंगर आवडला? सर काय सांगाल, मुलाला घेऊन तुम्ही आलेला? हा, ही 19-20 वर्षानंतर पहिला आज आलोय. बर. तेव्हा चालण्याचा वेग भरपूर होता. सुरुवातीला असं वाटलं होईल का नाही, पण मुलाच्या उत्साहानं आणि सर्व टीमच्या उत्साहानं पुन्हा जोश आला. 10-15 मिनिटांनंतर पुन्हा खूप मजा आली आणि अंगावर शहर आले की आपण ऐकतो, गोष्टी ऐकतो, बोलतो इतिहासामध्ये, प्रत्यक्ष अनुभव त्या काळामध्ये त्यांनी कसे लढाई केली असतील आणि म्हणजे आपलं स्वराज्य टिकून ठेवण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतलेले आहेत, त्याच्या दृष्टीने आपण देखील अशा प्रकारचं किल्ले संवर्धनाचं आणि अशा प्रकारच्या भ्रमती आपण वाढवल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्हीही देवांशला एक कलाकार म्हणून, एक चांगला माणूस म्हणून घडवण्यासाठी छान प्रयत्न करतायत. आमच्या सगळ्यांच्या वतीने त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. सिंहगडावर आम्ही आहोत. आत्ता आपल्यासोबत आहे ऐश्वर्या आणि त्यांचे सहकारी. ऐश्वर्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विचारूया, सिंहगडावर येऊन कसं वाटतंय? ऐश्वर्या, काय सांगाल? आम्ही गेल्या वर्षी 31 डिसेंबरला आलेलो आणि शिवनेरी, नाणेघाट आणि हडसरचा ट्रेक केलो. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता तो आणि खूप भारी वाटलं आणि नियोजन इको फ्रेंडलीचं एकदम उत्तम असतं आणि एकदम घरच्या व्यक्तींप्रमाणे काळजी घेतली जाते. हे खूप आवडलं आम्हाला आणि दुसरीकडे असं पाहायला पण मिळत नाही आणि याच वेगवेगळ्या गडांना भेट देण्याची आणि माहिती जाणून घ्यायला मिळते आम्हाला, म्हणून आम्ही आता सुद्धा आलो. आमचा दुसरा ट्रेक आहे. आधी आम्ही हडसर ट्रेक केला होता. या ट्रेकमध्ये पण आम्हाला खूप माहिती समजली आणि इको फ्रेंडलीची असेच आम्ही यापुढे ट्रेक करत नाही. मी 4th टाइम ट्रेक करतो सिंहगडचा. खरं जास्त मला इन्फॉर्मेशन नाही भेटत होती कसं असते काय म्हणजे एक्झॅक्टली. या इको फ्रेंडली क्लब सोबत आल्यामुळे मला थोडंफार इन्फॉर्मेशन जास्त भेटली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, ऐश्वर्या तिच्या मम्मीसोबत आली आहे आणि तिच्या मम्मीने सुद्धा छान ट्रेक केलाय. आर्यनची साथ आहे मम्मीला, म्हणजे ते दोघे एकत्र येत आहेत आणि मम्मीची सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत, त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. यापुढेही तुम्ही पर्यावरण संवर्धन चळवळीत कायम सहभागी व्हाल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सिंहगडावर आहोत. दुपारचे 12 वाजत आलेत. आत्ता थोड्या वेळात जेवणाला सुरुवात होईल. कलशिटी सर इको फ्रेंडली क्लबच्या सर्व ट्रेकमध्ये उत्साहाने सहभागी होतात आणि या वर्षातला हा पहिला ट्रेक आहे आपला. लॉकडाऊनमुळे कुठेच जाऊ शकलो नव्हतो आपण. सर काय सांगाल, काय निरीक्षण आहे? जय शिवराय. गेल्या 1 जानेवारीपासून इको फ्रेंडली क्लबचा एकही ट्रेक झालेला नव्हता. एप्रिलमध्ये कोकण सहलचं नियोजन असतं, बरोबर आहे, आणि यावर्षी कोरोनामुळं कोकण दौरा राहिला. त्याच्यानंतर जूनमधला जो ट्रेक असतो तोही मिस झाला. त्याच्यानंतर पन्हाळा पावनखिंड असतो तोही मिस झाला. शासनाच्या निर्देशानुसार परवानगी मिळाली म्हणून इको फ्रेंडली क्लबने सिंहगड राजगड हा ट्रेक आयोजित केला आणि बरेच पालक आपल्या मुलांना घेऊन आले. छोटी छोटी विद्यार्थी आणि त्यांची पालक त्या ट्रेकला आहेत. महिला आहेत, काही अधिकारी आहेत, शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत. या सर्वांचा उत्साह जर पाहिला
तर हा ट्रेक खूपच व्यवस्थित आणि उत्तमरित्या होत आहे असं मला वाटतं. सर धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. 1670 साली त्या दिवशी रात्री 500 मावळ्यांसह तानाजी मालुसरे यांनी सिंहगडावर त्यांनी चढाई केली होती. 300 मावळे कल्याण दरवाज्यांकडून आले होते आणि 200 मावळे ह्या डोंगिरी कड्यावरून आले होते. हा कडा आपल्याला तिथं गेल्यावर किती सरळ आणि किती अवघड आहे, म्हणजे हाच कडा का बरं निवडले, हीच बाजू का बरं निवडली ते आपल्याला कळेल. इथं सुरक्षा रक्षक अजिबात नव्हते, कारण की हे माहित होते की ही जागा खूप कठीण आहे आणि कोणी इथं येऊ शकणार नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांची संख्या इथं कमी असल्यामुळे ही जागा निवडली. आता आपल्याला तानाजी पिक्चर सर्वांनी बघितला, त्याच्यामध्ये असं सांगितलं की घोरपडे बंधूंनी वर आले दोघं, ते चढाईमध्ये स्पेशल होते किंवा ते तरबेज होते म्हणून. आणि ते आता वादाचा विषय आपल्याला ते माहीत नाही की आपल्याला दोन्ही पण माहीत आहेत. घोरपड नावाची तो प्राणी पण होता असं. तर त्या दोरखंडांनी त्यांनी वर आले होते आणि इथून युद्ध करत सुरुवात करत इथून इथं असंच गेले होते. इकडून ही तटबंदी ह्या साईडनं आणि तिथं जाऊन तिथं जो भगवा झेंडा दिसतोय का, तिथे तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. तो आहे झुंजार बुरुज. नावाप्रमाणे झुंजार म्हणजे झुंज देणारा, म्हणून त्याचं नाव झुंजार बुरुज ठेवलं. आपण तिकडे आता जाणार नाही, तिकडची वाट बंद झाली. इथून अशी जाणार आहे ना, ती वाट बंद आहे. मग आता तिथं उदयभानची समाधी आहे. आता आम्ही विषय फक्त मांडतो तरुणांसमोर, आमच्या मित्रांसमोर, आणि मग एक छान उपक्रम वेगळे आम्ही राबवतो. शाळांमध्ये जाऊन मुलांना आम्ही सीडबॉल कसे बनवायचे हे शिकवतो. ते सीडबॉल आम्ही वेगळ्या गडकोटांवर जेव्हा जातो ते थ्रो करतो, तिथे झाडं येतात. मुलांना मातीचे गणपती कसे बनवायचे हे आम्ही शिकवतो. नैसर्गिक रंग कसे बनवायचे हे सुद्धा आम्ही सांगतो. बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहेत इको फ्रेंडली क्लबच्या. आपण ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर प्रेझेंट सुद्धा करत असतो. बाकी ट्रेकिंगचे क्लब मुंबई, पुण्या किंवा मोठ्या शहरांमध्ये आपण पाहतो, त्यांना घेऊन येतात, किल्ला दाखवतात आणि सोडून देतात, म्हणजे पुन्हा काही त्यांचा संपर्क नसतो. पण आम्ही तसं करत नाही. आम्ही एका कुटुंबामध्ये या सर्वांना सहभागी करून घेतो आणि यांना कधीच असं मोकळं सोडत नाही. आम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटींना आम्ही त्यांना सांगत असतो. मग ज्यांना ज्याच्या शेड्यूलनुसार त्यांच्या वेळेनुसार येतात, फॅमिलीसह येतात. प्रत्येकाला निसर्गाची थोडी का होईना आवड असते, फक्त कोणीतरी ते पुढाकार घेणं गरजेचं असतं. आणि हाच पुढाकार इको फ्रेंडली क्लबने घेतलाय. खूप छान वाटतं. महिला भगिनी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, लहान मुलं असतील, सर्वच क्षेत्रातले मान्यवर असतील सहभागी होत आहेत. आता आज आम्ही सिंहगड केलाय, उद्या राजगड करतोय. यापूर्वी आम्ही आमच्यापैकी काही जण येऊन गेलोय. या परिसरातलं पर्यावरण असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून ठेवलेली काही नियमावली असेल, आणि तुम्ही बांदल परिवाराचे सदस्य म्हणून आजवरचा तुमचा इतिहास असेल, एक 10 ते 15 मिनिटात तुमच्याकडे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. तुमचं मार्गदर्शन झाल्यानंतर आमची सोलापूरची चादर आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत. एक झाड सुद्धा आम्ही तुमच्यासाठी आणलेलं आहे. मी बांदल सरांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं. तुम्ही सगळेजण ज्या भावनेनं आला आहात, तुम्ही ज्या संस्थेबरोबर काम करता, त्या संस्थेचा उद्देश अत्यंत सुंदर आहे, चांगला आहे की तो या विश्वजागृतीसाठी, विश्वाच्या रक्षणासाठी कार्य करणार आहे. त्यामुळं इथून पुढे तुम्हीच त्यांच्याबरोबर आलेला नाहीत, तर तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना सांगा, तुमच्या जवळच्या सर्वांना सांगा आणि असे उपक्रम आपल्या आयुष्यामध्ये राबवा. हेच खरं ईश्वराची भक्ती आहे. देवाला पूजण्यापेक्षा निसर्गाची पूजा करा आणि निसर्गामध्ये आपल्या हातून कुठलंही प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या. तो ईश्वेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, वंदे छत्रपती संभाजी महाराज की। राजगड ट्रेकिंगला सुरुवात झाली आहे। सकाळी 5:30 वाजता उंजवणी गावामध्ये रात्री आमचा मुक्काम होता। सर्वजण एकदम फ्रेश मूडमध्ये निघालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की। जय शिवराय मित्रांनो, राजगडचं ट्रेकिंग सुरू आहे। आत्ता सकाळचे 8 वाजत आलेत। आम्ही 6:30 पावणे 7ला ट्रेकला सुरुवात केली। खूप मस्त वाटते। आत्ता आपल्यासोबत डॉक्टर वागत सर आहेत। नमस्कार। तर इको फ्रेंडली क्लबच्या सिंहगड राजगड ट्रेकमध्ये आपण मुलासह सहभागी झालात। काय एकूणच वातावरण आहे, तुमचं निरीक्षण काय आहे आणि सहभागी होऊन कसं वाटतं? नाही, कसं आहे, आतापर्यंत पर्सनल ट्रिप केल्या सगळ्या। पर्सनल ट्रिपला बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण मुलाला ग्रुपमध्ये आणायचं होतं। कारण ग्रुपमध्ये आल्याशिवाय ते पूर्ण वातावरण कळणार नाही त्याला आणि पूर्ण तो ग्राउंडला येणार नाही। त्याच्यासाठी मी त्याला घेऊन आलो। इथलं वातावरण अतिशय छान आहे। इको फ्रेंडली ग्रुपचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे। खूपच सुंदर अरेंजमेंट केलेली आहे। खूपच सुंदर अरेंजमेंट म्हणजे लहान लहान गोष्टीपासून ते काळजी घेत आहेत आणि सकाळी उठवण्यापासून ते सगळं करत आहेत। खरंच कौतुक आहे सगळ्यांचं। आणि सिंहगड ट्रेक काल झाला, आज राजगडला चाललो आहे। असं वाटत नाही की थकवा आलाय, कंटाळा आलाय। काल रात्री वाटत होतं की उठल्यानंतर उद्या चढू शकू का नाही, जाऊ शकू का नाही, पण आज वाटतंय की सहजच पूर्ण होईल। धन्यवाद सर्वांना। आणि सर्वांनी इको फ्रेंडली बरोबर यावं आणि पर्यावरण संरक्षण जे काय आहे निसर्गाच्या सानिध्यात ते इको फ्रेंडली बरोबर या, म्हणजे सर्वांना समजेल। धन्यवाद। धन्यवाद सर, छान वाटलं तुमच्याशी बोलून। आणि सगळ्यात जास्त त्याग जर कोणी केला असेल आयुष्यातला तर या एका स्त्रीने केला। म्हणजे त्यांचंच नाव श्रीमंत छत्रपती सईबाई, राजर्षी सईबाई यांची ही समाधी। तर जेव्हा महाराज प्रतापगडला निघाले होते, म्हणजे अफजल खानांनी धुमाकूळ टाकला होता, तर तेव्हा सईबाई प्रचंड आजारी होत्या। म्हणजे संभाजी महाराजांचा नुकताच जन्मही झाला होता आणि प्रचंड आजारी होत्या सईबाई। तेव्हा महाराज जेव्हा सईबाईंकडे गेले तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तुम्ही म्हणत असाल तर आपण मी 1-2 महिने पुढे ढकलतो मोहीम, हरकत नाही। पण त्यावेळेस सईबाईंचं जे वाक्य होतं ते इतकं सुंदर होतं। त्या असं म्हणाल्या की एका सईने गेलं तरी काही फरक पडणार नाही, पण हजारो कोट्यावधी कुंकू या सईबाईमुळे, सईबाईंच्या धनेमुळे म्हणजे पतीमुळे जर वाचत असतील तर महाराज तुमची गरज तिकडे प्रतापगडावरती, असं ह्या सईबाईंनी सांगितलं होतं। आणि खूप त्याग आयुष्यात जर कोणी केला असेल, जसा मावळ्यांनी केला शिवछत्रपतींच्या स्वराज्यासाठी केला। आणि आपल्याकडे अजून एक म्हटलं जातं बघा की जेव्हा महाराज सिंहासनावरती बसत होते रायगडावरती, तेव्हा जी पायऱ्या चढत होते तेव्हा त्यांना त्यांचे मावळे आठवले असतील। एक मावळा त्यांना प्रत्यक्ष दिसला असेल किंवा त्यांना प्रत्येक असं समजूयात की आपण महाराजांच्या डोळ्यातनं पाणी पडत असेल आणि ते प्रत्येक पायरीवरती पडत असेल।
तेव्हा नक्कीच तुम्हाला सांगतो की पहिल्या सुरुवातीच्या पायरीला चढायच्या आधी नक्कीच त्यांच्या पुढे सईबाईंची प्रतिमा उभारली असेल, कारण त्यांचा इतका मोठा त्याग होता सईबाईंचा. आणि तर त्यांच्याविषयी खूप कमी लोकांनी सांगितलेलं आहे. शिवाजी महाराज की, भारत माता की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. मित्रांनो, जय शिवराय. आत्ता आम्ही राजगडावर आहोत. मस्त वातावरण आहे आणि आत्ता आपल्यासोबत आहेत संदीप पिस्के सर. अनेक वर्षापासून सरांचा परिचय आहे आणि पहिल्यांदाच इको फ्रेंडली क्लब सोबत राजगड सिंहगड ट्रेकमध्ये सहभागी झालेत. सर, 2 दिवसाचं तुमचं निरीक्षण काय आहे आणि या वातावरणात येऊन कसं वाटतं? नमस्कार, जय शिवराय. खरं तर खूप ट्रेक केलेत, खूप छान अनुभव आहेत, पण राजगडवरती आज आलेलो आहे. राजगडवरचा आज पहिलाच अनुभव आहे. खूप छान वातावरण आहे. खूप शिवमय वातावरणामध्ये हे आत्ताचं ट्रेक सुरू आहे. इको फ्रेंडली ग्रुप जो सोलापूरचा आहे, खूप छान नियोजन केलेलं आहे. ग्रुपच्या माध्यमातून जवळजवळ 50 जण ह्या सगळ्या ट्रेकमध्ये आहेत. अगदी 5 वर्षाच्या मुलापासून ते अगदी 60 वर्षापर्यंत खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक ह्या ट्रेकमध्ये आलेले आहेत. खूप छान एक्सपिरियन्स आहे. खूप छान माहिती मिळते. फक्त ट्रेक होत नाहीये तर इन्फॉर्मेशन ही तितकीच चांगली मिळत आहे. प्रतीक पाटील असले आमचे ह्या ग्रुपचे मेंबर आहेत. आणखी महेंद्र आणखी एक जण आहेत. खूप छान माहिती देत आहेत. खूप एन्जॉय करतो. तुम्ही नक्की ह्या पुढच्या ट्रेकमध्ये नक्की याल अशी अपेक्षा करतो. जय शिवराय. धन्यवाद सर. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, जय शिवराय. आम्ही आत्ता आहोत राजगडावर आणि आत्ता आपल्यासोबत रुचा दिदी आहे, रुचा सातपूरकर. अगदी शेवटच्या क्षणी तिची एंट्री झाली ट्रेकमध्ये आणि ती खूप आनंदाने ट्रेक करते, सगळं निरीक्षण नोंदवते आणि आत्ता आपण तिच्याशी बोलूया. तिचं एकूणच 2 दिवसाचं काय म्हणणं आहे एकूणच ट्रेकबद्दल, काय सांगशील? मला ट्रेकिंगची एकतर खूप आवड आहे आणि मी शाळेकडून गेलेले, पण ग्रुपमधून मी पहिल्यांदाच येते. आईबाबांनी पाठवलं आणि सरांचं पण चांगलं नियोजन आहे आणि छान वाटलं खूप. चढताना उतरताना टफ आहे, दमतोय आम्ही, पण जेव्हा तो भगवा झेंडा बघतो तेव्हा ते जे समाधान मिळतं ते कशातच नाही, त्यामुळे छान वाटतं. बाकी तुझ्या मित्रमैत्रिणींना कोणाकोणाची आठवण येते? खूप आठवण. मी मित्रमैत्रिणींना सांगितलं तेव्हा ते ओरडत होते मला, आम्हाला का नाही सांगितलं. पण मी तुझी एंट्री शेवटच्या क्षणी झाली, त्यामुळे पुढच्या ट्रेकची माहिती त्यांना नक्की दे तू. हो, त्यामुळे ते पुढच्या वेळी नक्की येणार आहेत माझ्यासोबत. ओके. जय शिवराय. जय शिवराय. आत्ता आम्ही राजगडावर आहोत, बाले किल्ल्यावर, आणि काही वेळापूर्वीच आम्ही इथं पोहोचलो आहे. आत्ता 11:05 झालेत. मस्त वातावरण आहे. महेंद्र पहिल्यांदाच राजगडावर आलाय. होय. आणि कसं वाटतं महेंद्र या पुण्यभूमीमध्ये येऊन? राजगडावर आज आलोय, पण आज इतकं मन प्रसन्न झालंय आणि खूप भारी वाटतंय की बाबा महाराजांचे इथे अख्ख्या आपल्या स्वराज्याचा कारभार चालत होता. तिथे येऊन बघून सदर वगैरे हे म्हणजे आपण ते शब्दात व्यक्तच करू शकत नाही, एवढं जबरदस्त भावुक होण्यासारखा हा एक प्लेस आहे. किंवा इथं मी सांगू शकत नाही सर. म्हणजे आज मी खूप आनंदी आणि आज सगळंच म्हणजे फोटो वगैरे काढू मला ते पण वाटत नाही फोटो वगैरे काढायला. फक्त मी फील करतोय की इथं काय झालं असेल, इथं महाराज कसे आले असतील. फक्त ह्याच विश्वात मी आज पूर्ण ट्रेक करत आलोय. खूप भारी वाटते सर. महेंद्रनी 2 मुद्दे महत्त्वाचे सांगितले की इथं येऊन फोटो काढावं, म्हणजे काढण्याचा सुद्धा मोह होत नाही. म्हणजे एवढा आम्ही तृप्त झालोय. म्हणजे
इथलं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये आम्ही रममाण झालो आहे. त्यामुळे फोटोचे आत्ता आम्हाला फोटोच्या मागे आम्ही लागलेलो नाही आहे. छान प्रतिक्रिया महेंद्रने नोंदवलेली आहे. शिवाजी महाराज की, भारत माता की जय भवानी. ज्याचे बांधू तोरण संधी पाहुणा कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात, अष्टमी मूर्त ठेव ध्यानात, जिजाबाई वदल्या राजगडात. जी 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 कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या त्यासने बरे नाही, ही आपली अस्मिता आहे. शेलार मामा होते संगतीला आणि एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला, तुम्ही लागा लगीन कार्याला, आम्ही जातो बघायला लढाईला. अहो राजे हो जिरा राजराजे, अहो राजे हो जिरा राजराजे. तानाजी मालुसरेला हे कळत असते, काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे, घ्यावे कुण एवढे अमुचेर. जी 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 प्रणाम केला राजाला, तानाजी वीर चालला, कंबरेला बांधला आशला, कोंढाण्याचे उंच शिखर हो, कोंढाण्याचे उंच शिखर, रात किरकिर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, टाकावे कोणीकडून फासे. आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटातून घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचे नाव काय माहितीये? यशवंती. यशवंती चाल घोरपड बांधली दोरीला, यशवंती कुंकू आता तुला, आज यावी आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला, वचन दिले आम्ही राजाला, मावळे चढती वरतीला, जागी हो तू स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाणाजी, चढले कोंढाणाजी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान आणि मग तानाजीनं वार बह केला, उदयभान बघा चौतळाला, पलटवार त्याने बघा केला, तानाजीच्या फोडला ढालीला, कंबरेचा काढून इशेला, शेळ्यावर गती वाराला, उदयभान जेरी साणला, पण घात झाला, एकमेकांचा घाव लागून दोघेही धारातीर्थी पडले. शूर तानाजी आपला मोरका पडलेला पाहतात, मावळ्यांचा धीर कचला आणि ते पळ लागले. इतक्यात सूर्याजी मालुसरे आले. त्यांनी पाहिला आपला भाऊ रक्ताच्या थळा पडलेला आहे. त्यांना खूप दुःख झालंय. प्रसंग बाका होता. दुःख आवरून पळालेल्या मावळ्यांना ते म्हणाले, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आणि तुम्ही असं भ्याडासारखे पळताय काय? मागे तर आम्ही कड्यावरचा दोर केव्हाच कापून टाकलाय. एक तर कड्यावरून उड्या टाकून मारा, नाहीतर शत्रूला मारता मारता मारा. सूर्याजीच्या त्या तेजस्वी वाणीने स्फूर्ती घेऊन पळालेले मावळे माघारी फिरले आणि उल्लाडू लागले आणि गड सर केला. जिजामातेस व शिवरायांनाही वार्ता गेली, गड स्वराज्यात आला. पण काय, शत्रूशी लढता लढता आपला तानाजी स्वर्गात गेला. तेव्हा महाराजांना खूप दुःख झालं आणि तेव्हा महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला, माझा ताना सिंहासारखा लढला. त्या दिवसापासून कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड हे नाव प्राप्त झाले. धन्य धन्य हे शिवछत्रपती, धन्य ते नरवीर तानाजी मालुसरे, धन्य धन्य ही मायभूमी. प्रणाम करतो देवा शिरसागर, अहो राजे हो जिरा राजराज. धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आलेत आणि आत्ता राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून आम्ही खाली उतरायला निघालोय. मस्त वातावरण आहे. अभिषेक दुलंगे इको फ्रेंडली क्लबच्या सर्व उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत असतो. अभिषेकला विचारूया, राजगडावर येऊन कसं वाटलं, काय सांगशील अभिषेक? राजगडावर येऊन मला एकदम चांगला फील होतो आहे, कारण की शिवाजी महाराजांचं इथं बालेकिल्ला वर आहे ना, ते सदर आहे. एकेका काळी महाराज पण इथे असायचे असा भास आम्हाला, जणू की आमच्या समोर इथं येऊन बसले असा आम्हाला भास झाला. आणि काही लोक नवीन आहेत, म्हणजे त्यांना पण काही याची मदत नाही आहे. गायडर पण आहेत सोबत. तिने सर्व माहिती सांगत सदरचं पूर्ण माहिती सांगून आम्ही आता खाली निघत आहोत. धन्यवाद अभिषेक, तुझी प्रतिक्रिया नोंदवलीस तू. आणि यापुढेही इको फ्रेंडली क्लबच्या सर्व उपक्रमांमध्ये अभिषेक सहभागी होत राहील हा विश्वास आहे.
राजगडावर आता आम्ही आहोत आणि बाले किल्ल्यावरून पद्मावती माचीकडे निघालो आहे. आत्ता आपल्यासोबत आहे साधना धनशेट्टी. यापूर्वीसुद्धा इको फ्रेंडली क्लबच्या ट्रेकमध्ये ती सहभागी झाली होती. आत्ता पूर्ण कुटुंबियांसह ती आलेली आहे. साधना, तुझा उत्साह मी 2 दिवसांपासून पाहतोय. ट्रेकची आवड तुझ्यामध्ये आहे. बाकी फॅमिली मेंबर्ससुद्धा उत्साहाने ट्रेक करतात. काय सांगशील, कसं वाटतंय ट्रेकमध्ये सहभागी होऊन? काय सांगायला, सगळं तेच, मजा येते. खूप वातावरण खूप चांगलं आहे इथं. थंडी पण आहे आणि ऊन पण आहे. मग ते घरी 10 महिने बसून बाहेर निघालो ना, ते खूप मस्त, एकदम एक फिलिंग येते. खूप मस्त. सांगण्याऐवजी एकदा प्रत्यक्षानं अनुभवाने बघा, खूप चांगलं वाटेल. खूप मस्त झालंय. नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. आत्ता आम्ही राजगडावरून पाली दरवाजा मार्गे खाली उतरतोय आणि आता आपल्यासोबत पंढरपूरहून आलेली चैत्राली बडवे आहे. तिच्याशी संवाद साधूया. चैत्राली, ट्रेकला तू आलीस, निरोप कुठून मिळाला आणि ट्रेकमध्ये सहभागी होऊन कसं वाटलं तुला? निरोप मनीषा काकूंकडनं मिळाला आम्हाला आणि ट्रेकमध्ये सहभाग घेऊन खूप छान वाटलं. म्हणजे घरच्यांसोबत आल्यासारखं वाटलं. इथं कुठल्या बाहेर सोबत किंवा कुठल्या ग्रुपसोबत आल्या असं वाटलं नाही. सगळे माणसं खूप जीवाला जीव देणारी किंवा सांभाळून घेणारी आहेत. त्यामुळं खूप छान वाटलं आणि हा माझा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळं मस्त वाटलं. ट्रेक का करावा? एक आवड निर्माण होती ट्रेकिंगमधनं, म्हणून ट्रेक. आणि स्वतःची क्षमता आपल्याला पाहता येते. हां, तुला तुझी क्षमता लक्षात आली? आपण अजून ट्रेक करू शकतो. हो चालेल. तुझ्या पुढील ट्रेकिंग भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. परिश्रम, त्या पूर्ण ग्रुपचा परिश्रम मोठा आहे आणि सर्व ट्रेकरला ज्यांनी सहभागी झाले ते ट्रेकरचं मी आभार मानतो. कारण की आपण ज्यावेळी सगळ्यांना टायमिंग दिला होतो सकाळी 4ला किंवा 4:30ला, त्यावेळी सगळ्यांनी वेळेवर
उठल्यामुळं आपण हा ट्रेक व्यवस्थित करू शकलो आणि आपण इको फ्रेंडलीच्या सदस्यांच्या मार्फत एवढं अवघड ट्रेक आपण सुरक्षित म्हणजे कोणालाही काही न होता आपण सुरक्षित पार पाडलो. याबद्दल मी इको फ्रेंडलीच्या सदस्यांचा आभार मानतो. धन्यवाद.